काल सक्षमचं लेटर आलं सरकारी हॉस्पिटलमध्ये जे कर्मचारी त्यांनी का बाबा तुम्हाला कामावरून काढण्यात आलं आहे म्हणून. सक्षमचे जेवढे वर्कर आहेत कर्मचारी आहे पूर्ण बेरोजगार झालेत ते आज. महिला बाल रुग्णालयाला भेट दिली असता इथे असं लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी सक्षम कर्मचारी जे आहेत ऍट ए टाइम 45 सक्षम कर्मचाऱ्यांना इथून सेवा बंद करण्यात आलेली आहे असं यांना सांगितलेलं आहे. ही सेवा यांची 31 मार्च रोजीच बंद झाली होती, परंतु यांना हे न कळवता त्यांना 1 महिना पूर्ण सेवा दिली. त्याच्यानंतर त्यांना कालच्या तारखेला यांना एक लेटर आलं आहे की तुमची सेवा बंद करण्यात आलेली आहे. 6 वर्षाचा यांचा कार्यकाळ इथला आहे, हे सेवा देत आहेत आणि या ठिकाणी जर का यांना तुम्ही सेवा बंद करत आहात तर यांच्यावर हा एक अन्याय आहे. बेरोजगारी आधीच वाढलेली आहे आणि रुग्णालयामध्ये कर्मचारी सुद्धा तेवढेच संख्येने नाही आहे. कर्मचारी नसतील तर जीवासोबत खेळण्याची जबाबदारी कोणाची? जर का ह्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही, आम्ही डीडीशी बोलणं झालेलं आहे, आमचं सीएससी बोलणं झालेलं आहे, पण आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. जर का आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर आम्ही पालकमंत्र्यांसोबत चर्चा करू आणि आंदोलन करण्याची सुद्धा वेळ पडली तर आम्ही सर्वच आंदोलन करायला तयार आहोत ना तयार? इस वक्त की सबसे बड़ी खबर सामने आ रही है महाराष्ट्र के अचलपुर से, जहां उपजिला अस्पताल के महिला व बाल रुग्णालय में स्वास्थ्य व्यवस्था पूरी तरह चरमरा गई है। गुरुवार 7 मई की दोपहर अचानक सक्षम फैसिलिटी सर्विसेज के कर्मचारियों ने काम बंद कर दिया, जिसके बाद अस्पताल में अफरा तफरी का माहौल बन गया। स्थिति इतनी गंभीर हो गई कि नवजात बच्चों और मरीजों को प्रशिक्षणार्थियों के भरोसे छोड़ दिया गया। वहीं प्रसूति के लिए आने वाली गर्भवती महिलाओं को अमरावती रेफर किया जा रहा है। गरीब और जरूरतमंद मरीज जो मुफ्त इलाज की उम्मीद लेकर अस्पताल पहुंचे थे, अब वही मरीज अस्पताल की बदहाल व्यवस्था से परेशान नजर आ रहे हैं। मरीजों के परिजनों का कहना है कि अगर इस दौरान किसी महिला या नवजात के साथ कोई अनहोनी होती है तो आखिर इसकी जिम्मेदारी कौन लेगा। इस पूरे मामले की जानकारी मिलते ही अचलपुर की नगर अध्यक्षा रूपालिताई अभय माथ ने महिला व बाल रुग्णालय पहुंची और अस्पताल की स्थिति का जायजा लिया। उन्होंने सक्षम कर्मचारियों की समस्याएं सुनी, साथ ही अस्पताल अधीक्षक से चर्चा कर अकोला के उपसंचालक और अमरावती के सीएस से भी संपर्क किया और तुरंत समाधान निकालने की मांग की। हालांकि नगर अध्यक्षा के मुताबिक अधिकारियों की ओर से कोई संतोषजनक जवाब नहीं मिला, जिसके बाद उन्होंने पालक मंत्री से चर्चा करने की बात कही। नगर अध्यक्षा ने अस्पताल के कई संवेदनशील वार्डों पर ताले लगे होने पर भी चिंता जताई। उन्होंने कहा कि अचलपुर, चांदूर बाजार, अंजन गांव, मेलघाट, धारणी और चिखलदरा जैसे क्षेत्रों से गरीब मरीज इलाज के लिए यहाँ आते हैं, लेकिन आज अस्पताल की हालत ऐसी हो चुकी है मानो पूरे अस्पताल पर ताला लग गया हो। स्वास्थ्य विभाग की इस बड़ी लापरवाही ने अब कई सवाल खड़े कर दिए हैं। क्या गरीब मरीजों की जिंदगी के साथ खिलवाड़ हो रहा है? क्या स्वास्थ्य व्यवस्था पूरी तरह फेल हो चुकी है? फिलहाल कई मरीजों और गर्भवती महिलाओं को अमरावती रेफर किया जा चुका है और अस्पताल में भय और अफरा तफरी का माहौल बना हुआ है। अब देखना यह होगा कि प्रशासन इस गंभीर मामले पर कब तक कार्रवाई करता है और मरीजों को राहत कब मिलती है। हाँ। हो ना, पण 6 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे इथे, त्यांना तुम्ही डायरेक्ट लेटर पाठवताय, हे योग्य नाहीये ना. आणि तुम्ही म्हणता की तिकडे प्रस्ताव पाठवला तो येईपर्यंत तुम्ही हे करा, तुम्ही लेखी देऊन द्यायला पाहिजे ना की तुम्ही रुजू झालेले जा, तुमचं कंटिन्यू पुढे राहणार आहे, हे तुम्ही पण तेवढ्याच पद्धतीने द्यायला पाहिजे ना त्यांना. समजून सांगायची गोष्ट नाही आहे, लेखी स्वरूपात जसं तुम्ही म्हणत आहे की तुम्ही द्या, तसं तुम्ही सुद्धा द्यायला पाहिजे ना त्यांना की तुम्ही परमनंट आहेच म्हणून इथे पुढचे वर्ष नाही, परमनंट नाही, पण जसं 6 वर्ष यांना झालेले आहेत, अजून पुढचे किती वर्ष हे काही दिवस निदान सांगू शकतो ना आपण त्यांना. तुम्ही डायरेक्ट 6 वर्ष झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट म्हणता की पुढचा कार्यकाळ संपला की लगेच तुम्ही सांगत आहे, हे योग्य नाहीये हे. हा, हो, तो पण आता यांचं कसं
अचलपूरच्या नगराध्यक्ष महात्मे मॅडम आलेले आहे, त्या तुमच्यासोबत बोलतो म्हणतात. नमस्कार सर. हा बोला मॅडम. नमस्कार. हे इथे म्हटलं काय सुरू आहे रुग्णालयात, प्रकार काय सुरू आहे? म्हणजे कसं ना, 6 वर्ष जे कर्मचारी आहेत तिथे 6 वर्षापासून काम करत आहे त्यांना डायरेक्ट मॅडम यांचं कसं आहे, हा हे जे सक्षम जी कंपनी आहे, हा या कंपनी मार्फत त्यांचे टेंडर झालेले होते हा आणि स्टेट लेवलवर झालेले. हा आता आपण आता यांचं संपत संपलं म्हणून त्यांनी सांगितले आणि आपण प्रस्ताव मांडले. आपले डेप्युटी डायरेक्टर आहे अकोला डिव्हिजन आपले, त्यांनी पाठवलेले आहे. काल मग आपल्या गायडे साहेबांशी बोलणं झालं आणि कडू साहेबांशी बोलणं झालं आणि कडू साहेबांचे ते मंत्री महोदयांशी बोलले. आणि आमचे डेप्युटी डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोलणं झाले. त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवलेले आहे आणि पॉझिटिव्ह आहे म्हणजे यांना काही काढणार नाही. यांनाच घेतील असं त्यांनी शासनाने सांगितलं. पण हे फक्त कसं समजायचं, जसं त्यांनी शाश्वती सांगितली आहे, पण हे कसं मान्य करतील, पोरं कशी मान्य करतील? कारण कसं माहितीये का, 6 वर्षाचा कार्यकाळ संपला हे यांना एकदम एका दिवसातच सांगत आहे ना. हे आधी यांना कळवलं असतं तुम्ही. हे तुम्ही डायरेक्ट त्यांना सांगत आहे की कार्यकाळ तुमचा संपला. मॅडम हे आमच्या लेवलवरची गोष्ट नाही आहे, स्टेट लेवलवरची गोष्ट आहे आणि त्यांनी टप्प्याटप्प्याने यांना एक्सटेन्शन दिलेले होते आणि परत ते नवीन त्याच्यामध्ये ही कंपनी आहे. आणि आपण त्याच्यासाठी आपली त्यांना माहिती आहे, आपण कळवलेले आहे. आता आम्हाला असं अडचण होत आहे. हो ना, इथे कर्मचारी नाही, टोटल दवाखाना बंद आहे ना. हा आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे ना, आम्हाला गरज नाही की. मग तुम्ही त्यांना लेखी स्वरूपात सांगू नाही शकत का, देऊ नाही शकत का की आहे तुमचं शाश्वत आहे म्हणून? हा मग आता जर का 6 वर्ष केल्यानंतरही जर का इथे कर्मचारी नाही मिळाले, दुसरे नवीन ठेवले, तर मग काय? फडणवीस साहेबांसोबत कोण बोललाय म्हटलं? त्यांना माहिती आहे त्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये भेटायला गेलो आणि गाडी साहेब मला म्हटले की मी बोलते मॅडम. फिरायला कोणीच नाही.